नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी NMMS या स्पर्धा परीक्षेतील बैजिक राशींचे अवयव या महत्त्वाच्या टॉपिकवरील जे 15 उदाहरणं आहेत, हे 15ला 15 उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर या आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राइब करा। अशी महत्त्वाची व्हिडिओ मी घेऊन येत असतो, त्याचा तुम्हाला फायदा होईल म्हणून चॅनलला एकदा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑन करून ठेवा। तर चला लागलीच आपण सुरुवात करू। प्रश्न पहिला आहे 125p चा घन अधिक 1/125p चा घन बरोबर 5p अधिक 1/5p गुणिले काय असेल। आणि ऑप्शन यात समोर आहेत, तर पाहू आपण कोणता ऑप्शन येईल। याचा जर विस्तार पाहायचा झाला तर याचा विस्तार या सूत्रामध्ये आहे, कंसामध्ये a अधिक b कंसाचा घन दिसतोय, घन घन म्हणून या सूत्राचा या ठिकाणी विस्तार झालेला आहे। याचा विस्तार काय आहे, a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग, हे विस्तार आहे। मग आता काय करू, याला आपण याच्यामध्ये ठेवून देऊ। असं ठेवत असताना आपण याला आणखी थोडं संक्षिप्त करू शकतो। कसं संक्षिप्त करू शकतो, तर 125 हा 5 चा घन आहे म्हणून आपण 5 लिहू आणि p चा घन आहे म्हणून या ठिकाणी p लिहू, अधिक जशाला तसं 1 जशाला तसं, पुन्हा 125 हा 5 चा घन आहे म्हणून 5 आणि p चा घन p। अशा प्रकारे आपण याला संक्षिप्त केलेलं आहे। आता काय करू, आपण याला या विस्तार सूत्रामध्ये याची किंमत ठेवून देऊ। a अधिक b जशाला तसं आहे तर असंच लिहून ठेवू आपण 5p, ठीक आहे, अधिक 1/5p। यानंतर a चा वर्ग आहे म्हणून 5p चा वर्ग होईल, 5p चा वर्ग अधिक पुन्हा काय ab म्हणजेच यांचा गुणाकार आहे 5p गुणिले 1/5p, ठीक आहे, अधिक b चा वर्ग आहे म्हणून काय 1/5p चा वर्ग असेल आणि हा कंस पूर्ण, ठीक आहे। आता याला जर सोडवलं तर हा कंस जशाला तसा राहील। समोर काय आहे, 5p चा वर्ग म्हणजेच 25p वर्ग असं लिहू शकतो आपण। त्यानंतर हे 5p कटून जातील, हा 1 उरला जशास तसा, अधिक कंसामध्ये 1/5p चा वर्ग असल्यामुळे काय 25p चा वर्ग, हे आपलं काय असेल, फायनल आन्सर असेल। हा कंस त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी गुणिले आहे, या ठिकाणी गुणिलेचा संबंध असतो आणि 25p वर्ग अधिक 1 अधिक 1/25p चा वर्ग हे ऑप्शन क्रमांक कुठं आहे, 3 मध्ये आहे म्हणून हेच आपलं फायनल आन्सर असेल। पाहू नेक्स्ट, पुढचा प्रश्न पहा। 8m अधिक 8n भागिले 4u भागिले m अधिक n भागिले 2u। याला सोडवत असताना पहा आपण डायरेक्टली या ठिकाणी 8 हा कॉमन निघतो, 8 घेतला, त्यानंतर m अधिक n भागिले 4u जशाला तसे, या ठिकाणी भागिले आहे म्हणून आपल्याला गुणिले करावं लागणार आणि इथं गुणिले केलं म्हणून याचं काय होणार, व्यस्त होणार, 2u वर जाणार आणि m अधिक n खाली येणार, ठीक आहे। या ठिकाणी काटाकाटी केली तर mn कटून जातं, u कटतं, हे u कटतं, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 4 8 म्हणजेच 4 उरले आणि 4 हे आपलं फायनल आन्सर असेल। ज्या पर्यायामध्ये आहे ते पर्याय आपला योग्य आहे। पुढचा प्रश्न पाहू। या ठिकाणी पहा 13 चा वर्ग वजा 1 भागिले 5 चा वर्ग वजा 1 चा वर्ग असं लिहिलेलं आहे। या ठिकाणी पाहिलं तर 13 चा वर्ग सर्वांनाच माहित आहे, 13 चा वर्ग आहे 169 वजा 1 भागिले 5 चा वर्ग किती आहे 25 आहे आणि वजा 1 चा वर्ग 1च असतो म्हणून 1 खाली जर सोडवलं तर 69 मधून 1 गेला 68 म्हणजेच 168 भागिले 25 वजा 1 म्हणजेच 24 आणि आता यांना जर आपण काटाकाटी केली तर काय होईल, 24 1 24, 24 7 168 म्हणजेच आपलं आन्सर आलं 7 आणि हेच आपलं काय आहे, फायनल उत्तर आहे। ज्या ऑप्शनमध्ये 7 आहे
ते ऑप्शन आपलं योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न क्रमांक 4 अत्यंत महत्त्वाचा. x वर्ग अधिक 12 अधिक 7x डिवायडेड x अधिक 4. ठीक आहे. या ठिकाणी जर सोडवलं तर याला आपण आधी व्यवस्थित लिहून घ्यावं. x चा वर्ग अधिक 12 ऐवजी आपण इथं 7x लिहायला पाहिजे, अधिक या ठिकाणी 12 लिहायला पाहिजे. ठीक आहे, कारण हे स्थिर पद आहे. आता आपल्याला काय करता येईल, x अधिक 4 लिहून घेऊ. आता पाहू, यांचे अवयव आपल्याला पाडावे लागणार आहेत. या ठिकाणी सहगुणक काहीच नाही, म्हणजे 1 मानायचा, 12 1 12 आणि ठीक आहे हे 12 1 12. त्याचे अवयव असे पाडायचे ज्यांची बेरीज 7 आली पाहिजे. 4 त्रिकम 12 पडतात, यांची बेरीज 7 येते अधिकची. म्हणून पहा आपण काय करू शकतो, याला x वर्ग अधिक 4x अधिक 3x अधिक 12 अशा प्रकारे लिहू शकतो. या ठिकाणी यांचे अवयव जर पाडले आपण तर काय पडतील पहा. या ठिकाणी x निघतं आणि कंसामध्ये x अधिक 4 निघतं. पुढच्या कंसामध्ये अधिकचे 3 आपण कॉमन काढू शकतो आणि पुढं या ठिकाणी x निघेल आणि 3 चौक 12 म्हणजेच x अधिक 4 निघेल. म्हणजे या दोन कंस आता कॉमन घ्यायचे आहेत, त्यापैकी एक येणार x अधिक 4 जशाला तसा, आणि हा x अधिक 3 x अधिक 3. हे बघा, हे 2 ची किंमत म्हणजे हे आहे. ठीक आहे, आणि आता हे त्याच्या खाली आपल्याला घ्यायचं आहे, हे लिहायचं x अधिक 4. म्हणजे x अधिक 4 x अधिक 4 कटले, x अधिक 3 फक्त उरलेले आहेत आणि तेच आपलं उत्तर आहे. जे पर्याय क्रमांक x अधिक 3 चा आहे तेच आपलं उत्तर असणार आहे. x अधिक 3 हे एक क्रमांक पर्याय आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करा. पाहू पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 5. एका चौरसाचे क्षेत्रफळ m वर्ग अधिक 8m अधिक 16 आहे, तर त्याच्या एका बाजूचे माप काय असेल किंवा त्याची एक बाजू काय असेल असा प्रश्न आहे. तर आपण काय करू, लागलीच सोडवू. तर सोडवताना काय होईल, m वर्ग अधिक 8m अधिक 16 हे आपलं काय आहे, एक बैजिक राशी आहे. हिचा आपण काय करू, अवयव पाडू आणि अवयव पाडल्याच्या नंतर आपल्याला एक बाजू त्याची मिळून जाईल. ठीक आहे, तर हे सोडवत असताना आपल्याला 16 1 16 आणि 16चे असे अवयव पाडायचे ज्यांची बेरीज 8 आली पाहिजे. ठीक आहे, 4 अधिक 4 म्हणजेच 8 आणि 4 चौक 16 म्हणजे, तर आपल्याला अवयव काय मिळतात पहा, 4 4 मिळतात. m वर्ग अधिक 4m अधिक 4m अधिक 16 या टाईपमध्ये आपल्याला काय झालेली आहे, त्याची अवयव मिळालेले आहेत. आता यांचं आपण कॉमन काढू. तर याचं कॉमन काय निघणार आहे, या ठिकाणी पहा, या ठिकाणी m कॉमन निघतं, कंसामध्ये m अधिक 4, कारण की या m याच्यासोबत कटून जाईल आणि याच्यासोबत m कटल म्हणून 4 उरेल. त्यानंतर याच्यामध्ये 4 कॉमन निघेल बघा, 4 कॉमन घेऊ म्हणून 4 त्याला आपल्याला भागावं लागणार. तर याच्यामध्ये काय येईल, m अधिक 4 येईल. ठीक आहे, या दोन्हीपैकी एक घेणार आपण m अधिक 4 आणि दुसऱ्या कंसामध्ये काय, हे m आणि हे 4, m अधिक 4. आता पहा, चौरसाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ हे बाजू गुणिले बाजू असतं, म्हणजेच बाजूचा वर्ग असतं. मग या ठिकाणी आपल्याला बाजू मिळालेली आहे m अधिक 4, हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. कारण की हे जर असं लिहिलं, हे गुणिले आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, m अधिक 4 चा वर्ग असं आपण लिहू शकतो, कंसाचा वर्ग. हे बाजूचा वर्ग आहे म्हणून आपल्याला काय बाजू विचारली फक्त, म्हणून हे इथं असणार नाही, फक्त हे एवढंच आपलं उत्तर आहे. m अधिक 4 ज्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय योग्य आहे. पाहू पुढचा प्रश्न. पहा, या ठिकाणी 5y चा वर्ग वजा 2y वजा 3 या त्रिपदीच्या अवयवांची बेरीज काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी. तर लागलीच आपण सोडू.
या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 5 आहे, म्हणजे 3 5 15, हे 15 यांचा गुणाकार आला. ठीक आहे, स्थिर पदाचा आणि गुणाकार आला 15. याचे असे अवयव पाडायचे ज्यांची बेरीज वजाचे 2 आली पाहिजे. म्हणजेच 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, वजाचे 2 आणायचे म्हणून 5 वजा, याला अधिकचं चिन्ह द्यावं लागणार आपल्याला छोट्या संख्येला. म्हणून लिहू आपण 5y वर्ग वजा 5y वजा अधिक 3y वजा 3. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याची फोड केलेली आहे. आता हे आणि हे अवयव आपण याच्या ठिकाणी कॉमन काढू. इथं काय येतं, 5y कॉमन येईल, कंसामध्ये काय येणार आहे, एक y आणि वजा 1 राहील. त्यानंतर अधिक, इथं काय कॉमन निघल, 3 कॉमन निघल अधिकचे. ठीक आहे, अधिकचे 3 कॉमन काढल्याच्या नंतर काय होईल, कंसामध्ये y आणि हे 3 कटले म्हणजेच 1 राहील. या ठिकाणी 2 कॉमन आलेले आहेत, म्हणजेच y वजा 1 राहील. आणि दुसऱ्या कंसामध्ये काय असेल, 5y अधिकचे 3. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत, अवयव पाडलेले आहेत. पण प्रश्न विचारलेला आहे अवयवांची बेरीज काय असेल असं लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला या अवयवांची बेरीज करावी लागणार आहे. तर हे धन आहेत, हे पण धन आहेत. y अधिक 5y बरोबर काय असेल, कंसामध्ये 6y असेल. आणि त्यानंतर अधिकचं चिन्ह यासाठी, कारण मोठी संख्या अधिकची आहे. ऋण धन ऋण म्हणजे वजाबाकी होणार, वजाचे 3 3मधून 1 गेला किती राहतील, 2. अशा प्रकारे आपलं हे फायनल आन्सर असणार आहे, कंसामध्ये 6y अधिक 2. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, एकदा लवकरात लवकर. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7, 44x वर्ग वजा x वजा 3 बरोबर डॅश डॅश गुणिले डॅश डॅश. तर या ठिकाणी आपल्याला त्यांचे अवयव काढायचे आहेत. या ठिकाणी पहा, हा सहगुणक आणि हा स्थिर पद यांचा गुणाकार केला तर काय होईल, 3 चौक 12, हाचा आला 1, 3 चौक 12 आणि 1 13, 132 आलेले आहेत. या 132च्या असे अवयव पाडायचे ज्यांची वजाबाकी 1 आली पाहिजे, म्हणजे बेरीज 1 आली पाहिजे. ठीक आहे, कारण की इथं फक्त एक x आहे, xचा अर्थ इथं फक्त 1 आहे असा होतो. तर यांचे जे अवयव पाडले तर काय येतील, 12 गुणिले 11. 12 गुणिले 11चा जर गुणाकार केला तर 132 येतो. आणि यांची जर बेरीज केली तर 1 आली पाहिजे, म्हणून मोठ्या संख्येला वजा द्यावं लागणार आणि छोट्या संख्येला अधिक द्यावं लागणार, ज्याची वजाबाकी वजाचे 1 येईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला इथं त्यांचे अवयव काय म्हणता येईल त्यांना मिळालेले आहे. 4x वर्ग वजा 12x वजा अधिक 11x वजाचे 3. अशा प्रकारे आपण इथं आणखी याला अवयव पाडू शकतो. तर याच्यामध्ये कॉमन काय निघू शकतं, याच्यामध्ये 11x कॉमन काढू शकतो आपण. ठीक आहे, तर 11x जर काढलं तर काय होईल, इथं 4x उरतील. ठीक आहे, 11x कॉमन काढलं तर या ठिकाणी फक्त काय 4x उरेल. आणि पुढच्या कंसामध्ये वजा 12 आहेत का इथं, या ठिकाणी छोटीशी मिस्टेक झाली तर आपण ठीक आहे करू. या ठिकाणी 11 निघत नाही तर इथं कॉमन काय निघतील, या ठिकाणी कॉमन 4 निघतील. मग 4 आपण घेऊन टाकू या ठिकाणी. ठीक आहे, तर इथं काय होईल, 11x वजा 4x आपण काढू कॉमन, 4x 11x वजा 4. पुढच्या याच्यामध्ये काय होईल, इथं कॉमन काहीच निघत नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला 1 कॉमन काढावं लागणार आणि 11x वजा 1 जशाला तसा पुन्हा लिहावा लागेल. ठीक आहे, 3. आणि या ठिकाणी काय होईल, 4x काढल्यामुळं 3 येतील है ना. ठीक आहे, 4 त्रिकम 12 बरोबर आहे. तर आपल्याला हे 2 काय यांचे अवयव मिळालेले आहेत. यापैकी आपल्याला कॉमन काय मिळणार आहे, 11x वजा 3 मिळणार आहे. ठीक आहे, आणि पुढच्या याच्यामध्ये काय होईल, 4x वजा 1. ह्या प्रकारे आपले काय ते त्याचे फायनल अवयव असतील.
आणि हे ज्या ठिकाणी आहे ते आपलं उत्तर असणार आहे आणि ते कुठं आहे? पर्याय क्रमांक 4x अधिक 1 11x अधिक -3 म्हणजे 3 क्रमांकाचा जो पर्याय आहे तेच आपलं योग्य उत्तर आहे. फक्त हे 1 नंबरला आणि हे 2 नंबरला गेलेलं आहे. ठीक आहे, हे अधिकचे असतील. ओके, ठीक आहे, असं आपलं योग्य उत्तर आपण या ठिकाणी सांगू शकतो. आपलं प्रश्न क्रमांक 8 448 x चा घन वजा 7y चा घन बरोबर आहे 7 गुणिले m गुणिले 16x वर्ग अधिक 4xy अधिक y चा वर्ग. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? m ची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची आहे. m बरोबर काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. बरोबर आहे, m बरोबर काय असेल असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण चला शोधू लागलेच उत्तर. या ठिकाणी आपल्याला 7 कॉमन काढावं लागेल, कारण 7 ने या संख्येला भाग जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी 7 कॉमन घेऊ आपण. कंसामध्ये 7 1 7 7 सखम 42 2 उरले 7 चौक 28 म्हणजे तिथं काय झालं? 64x चा घन झाला. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय झालं? y चा घन झाला फक्त, कारण 7 कटले आपण, 7 न भाग दिला त्यामुळं. ठीक आहे, आता काय उरलं इथं? 64x चा घन वजा y घन. ठीक आहे, याला आपण आणखी संक्षिप्त जर लिहायचं झालं तर काय लिहू शकतो आपण? हे घनमूळ आहे तर याचा घनमूळ जे आहे ते काढू शकतो. 7 कंसामध्ये 4x वजा y चं घन y. ठीक आहे, असं लिहिलं. आणि आता हे घन असल्यामुळे याचा विस्तार काय असतो आपल्याला माहीत आहे. पहिल्या कंसामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवतो. a अधिक b घन असेल तर काय होतं? पहिल्या कंसात a अधिक b जशाला तसे, आणि दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग या टाईपमध्ये असतं. आणि मग आता आपण या ठिकाणी जर याच्या किमती जशाच तशा ठेवल्या तर काय होईल? 7 जशाला तसे जाणार आहेत, सामायिक काढलेले आहेत, गुणिले 4x वजा y जशाला तसे. त्यानंतर गुणिले करून आपण काय ह्याच्या किमती ठेवू शकतो. 4x वर्ग म्हणजेच काय? 16x वर्ग वजा लिहिण्यापेक्षा काय असतं? हे अधिक असतं. या ठिकाणी वजा जे आहे ना, आता मी इथं अधिकचं लिहिलं, इथं वजा जर असतं तर या ठिकाणी वजा असतं, फक्त काय चिन्ह बदलले असते आणि हेच याचा विस्तार आहे. म्हणून या ठिकाणी 16x वर्ग आणि पुन्हा काय 4x y पुन्हा काय अधिक देऊन काय y चा वर्ग. ठीक आहे, ह्या अशा टाईपमध्ये आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला m ची किंमत सांगितलेली आहे. या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी m आहे, त्या ठिकाणी 4x वजा y आहे, आणि हे जशास तसं आहे, हे पण जशास तसं आहे. म्हणजे आपल्याला m ची किंमत विचारली तर ही झाली m ची किंमत 4x वजा y. ज्या ठिकाणी हे अंश पर्याय आहे तो पर्याय आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 25/x वर्ग वजा y चा वर्ग छेद 36 बरोबर या ठिकाणी त्यांचे अवयव काय असतील असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, याला आपण छोटं करू शकतो. वर्ग आहे म्हणून याचा वर्ग आपण घेऊ शकतो वर्गमूळ. 25चं वर्गमूळ 5 आहे आणि x चं वर्गमूळ आपण x घेऊ, वजा जशाला तसे. y चं वर्गमूळ y आणि 36चं वर्गमूळ काय येईल? 6 येईल. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एक बैजिक राशी मिळालेली आहे. तर याचा विस्तार जर पाहायचा झाला, या ठिकाणी वर्ग आहे दोन्ही बी है ना, म्हणून आपल्याला काय हे सूत्र लागू होतं. या ठिकाणी a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर काय असतं? एका कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b हे सूत्र असतं. म्हणून आपण याला लिहू शकतो. काय लिहू शकतो? पहिल्या कंसामध्ये 5/x अधिक y छेद 6, दुसऱ्या कंसामध्ये काय लिहू शकतो? 5/x वजा y छेद 6. आणि ज्या पर्यायामध्ये हे दोन अवयव असतील ते आपलं योग्य उत्तर आहे. तुम्ही पहा आणि त्याला क्लिक करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहू. पहा प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि p अधिक 3 चा घन वजा p वजा 3 चा
घन बरोबर काय असेल असे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पाहू, हे जे एक कंस आहे या कंसाचा अर्थ काय आहे, ए अधिक बी कंसाचा घन आहे. आणि याचा विस्तार काय आहे, तर याचा विस्तार असा आहे एचा घन अधिक 3a वर्ग गुणिले बी, किंवा आपण असं लिहू शकतो त्याला a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बीचा घन. हे काय आहे, त्याचा विस्तार आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी याला a मानलं आणि याला b मानलं, तर या ठिकाणी आपल्याला त्याचे किमती व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तर पहा, आपण ठेवून देऊ p म्हणजेच p चा घन अधिक 3p चा वर्ग गुणिले b किती आहे, 3 आहे. या ठिकाणी आपण गुणिले करून टाकू. ठीक आहे. अधिक 3a काय आहे, p आहे, गुणिले b किती आहे, 3 चा वर्ग. ठीक आहे. अधिक b चा घन, हे झाला b चा घन. ठीक आहे. b चा घन म्हणजे 3 चा घन. ठीक आहे. आपण त्या ठिकाणी 3 ठेवलेले आहे. पुन्हा p चा घन जशाला तसा अधिक, हे काय होईल, 3 त्रिक 9 p चा वर्ग अधिक 3 चा वर्ग 9 आणि 9 त्रिक 27, इथे येतील 27p. ठीक आहे. अधिक त्यानंतर काय होईल पहा, इथं 3 त्रिक 27. ठीक आहे. 3 चा घन 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता काय करायचं आहे, आपण या एका याची ही व्हॅल्यू काढलेली आहे. आता पुन्हा p वजा 3 याची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागणार आहे आणि त्यांची वजाबाकी करावी लागणार आहे. मग या ठिकाणी वजा असल्यामुळं या ठिकाणी वजा येईल आणि या ठिकाणी एक वजा येईल आणि या ठिकाणी एक वजा येईल. म्हणजे इथून तिथून एकच राहील, कारण p अधिक 3 आणि p वजा 3 सारखंच राहील. म्हणून काय करू आपण, हे जशास तसं लिहू, फक्त चिन्ह बदलून टाकू त्याची. 3p चा घन वजा 9p चा वर्ग अधिक 27p वजा 27. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ते पूर्ण मांडणी केलेली आहे. आता यांची वजाबाकी आहे, याची वजाबाकी करायची आहे म्हणून काय करावं लागणार आपल्याला, यांचे चिन्ह बदलून घ्यावे लागतील. हे धन आहे म्हणून याचं ऋण करू, हे ऋण आहे म्हणून याचं धन करू, यानंतर इथं धन आहे म्हणून याचं ऋण करू आणि हे ऋण आहे म्हणून याचं धन करू. ठीक आहे. आता काटाकाटी आपण करू शकतो. या ठिकाणी धन गेले ऋण गेले, त्यानंतर हे धन आहेत जाणार नाहीत, हे धन गेले हे ऋण गेले. ठीक आहे. आणि हे धन आहेत हे पण जाणार नाहीत. म्हणून आता यांची बेरीज जर केली, म्हणजेच वजाबाकी करत असताना काय होणार आहे, ऋण ऋण धन होणार, म्हणजे यांची बेरीज होणार काय, 9 अधिक 9 बरोबर 18p चा वर्ग. ठीक आहे. आणि हे अधिकचं आहे म्हणून या ठिकाणी अधिक, आणि 27 आणि 27 बरोबर 54. 18p चा वर्ग अधिक 54 हे आपलं फायनल आन्सर आहे. जो पर्याय आहे तो पर्याय तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून ठेवावा, तेच आपलं योग्य उत्तर असेल. मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. 5x वर्ग वजा 3x वजा 2 भागिले x वर्ग वजा 1 भागिले 25x अधिक 10 भागिले x अधिक 1. या प्रकारचा जो प्रश्न आहे हे सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी बऱ्याच क्रिया कराव्या लागणार आहेत. याचे अवयव पाडायचे आहेत, याचेही अवयव पाडायचे आणि याचेही अवयव पाडायचे आहेत आपल्याला. तर चला लागलीच पाहू. बे पंच 10, ठीक आहे, 10, आणि त्यांची बेरीज आली पाहिजे वजाचे 3, म्हणजे 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 हे दोन अवयव पडतात त्याचे. पण वजाचे 3 आणण्यासाठी याला आपल्याला वजाचं आणि याला अधिकचं चिन्ह द्यावं लागणार. तर चला सोडवू आपण लागलीच. या ठिकाणी 5x वर्ग वजा 5x वजा अधिकचे 3x वजा हे 2. ठीक आहे. आता खाली जर याचे अवयव आपण कॉमन काढले तर काय निघतील पहा. या ठिकाणी निघेल 5x कॉमन आणि कंसामध्ये निघेल x वजा 1, कारण की इथं x मधून x राहील, x कटेल आणि x राहील, आणि या ठिकाणी काय पूर्ण 5x कटणार आणि 1 उरणार. पुन्हा समोर आपण काय या ठिकाणी 3 कॉमन काढू शकतो का, सॉरी इथं 3 लिहिलं का मी, 2 आहेत, हे 5x इथं 2 आहेत, 5 दोन्ही 10 होतात ना. ठीक आहे, हे 2 आहेत. इथं 2 काढू शकतो आपण कॉमन. पुढं काय उरणार, x वजा
1 उरणार. ठीक आहे, 2 न 2ला भाग दिला तर काय 1 उरणार. याच्यामध्ये काय कॉमन निघणार x वजा 1. ठीक आहे, आणि पुढच्या कंसामध्ये काय निघणार 5x अधिक हे 2. ठीक आहे, हे काय ही किंमत फक्त ही एका याची झाली. मग या ठिकाणी आपण त्याला अंशस्थानी ठेवू आणि याची जी किंमत आहे आता याची किंमत फाइंड आउट करू. याची किंमत किती येईल पहा, x वर्ग वजा 1 आहे म्हणजेच काय a चा वर्ग वजा b चा वर्ग या फॉर्ममध्ये आहे ते. तर मग याला आपण कसं लिहितो, एका कंसामध्ये a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b असं लिहित असतो. मग असं लिहू शकतो आपण या ठिकाणी काय x अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 1 असं लिहू शकतो. लिहिलं. आता या ठिकाणी काय आहे भागिले आहे, त्याला आपण गुणिले करू म्हणजे खालचं वर जाणार वरचं खाली येणार म्हणजे त्याला गुणाकार व्यस्त आपण म्हणतो. गेलं. ठीक आहे, आता याची जी किंमत आहे आपण काढू शकतो. याच्यात कॉमन काय निघते 5 कॉमन निघते म्हणून 5 कॉमन घेऊ. कंसामध्ये काय जाईल मग 5 5 25 म्हणजेच 5x अधिक 5 2 10. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सर्व त्यांचे अवयव मिळालेले आहेत. आता आपण याला काटाकाटी करू शकतो. हे गेला याच्यासोबत हा गेला, हा गेला याच्यासोबत हा गेला, पुन्हा हा गेला आणि याच्यासोबत हा गेला म्हणजे उरले काय 1 आणि या ठिकाणी 5 म्हणजेच 1/5 आपल्याला मिळालेले आहेत. 1/5 आणि ज्या ठिकाणी हा पर्याय आहे तो पर्याय आपलं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडत असेल तर एकदा लाईक करा. खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवत आहे मी, तर लाईक करणं तुमचं कर्तव्य आहे. पाहू पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय आहे, x चा घन वजा 8 भागिले a चा वर्ग अधिक 2a अधिक 4 गुणिले 1/a चा वर्ग वजा 4 आहे. तर या ठिकाणी आपण पाहू काय होतं. तर खूप सोपा आहे. x चा घन वजा 8 म्हणजे आपण याला असं लिहू शकतो x चा घनमूळ काय येईल x येईल आणि 8चं घनमूळ काय येईल 2 येईल. ठीक आहे, आणि वजाचं चिन्ह आहे वजा. ठीक आहे, असं लिहू शकतो. म्हणजे हे आपलं a आणि हे आपलं b आपण असं म्हणू शकतो. मग या ठिकाणी घनाचं आहे म्हणून याच काय होणार आहे a चा घन वजा b चा घन याचा विस्तार होणार आहे. याचा विस्तार काय आहे आपल्याला माहीतच आहे. काय आहे a चा पहिल्या कंसामध्ये काय a अधिक b या ठिकाणी वजा, कारण या ठिकाणी वजा आहे. पुढच्या कंसामध्ये काय होणार आहे, पुढच्या कंसामध्ये येणार आहे x चा वर्ग अधिक काय आहे त्यानंतर यांचा गुणाकार असतो बरोबर आहे. a गुणिले b म्हणजेच x गुणिले 2 म्हणजेच x. या ठिकाणी x घन आहे का मला एकदा पाहू द्या. सॉरी, या ठिकाणी x घन नाही तर या ठिकाणी a घन आहे. फक्त एक आपल्याला चेंज करायचं आहे, फक्त एक चल चेंज करायचं आहे. इथं a म्हणजे 2a येईल, इथं त्यांचा गुणाकार 2a अधिक b काय आहे आपलं 2 आहे म्हणजेच 2चा वर्ग म्हणजेच b चा वर्ग म्हणजे 4 येईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याची किंमत मिळालेली आहे. आपण भागिले जशाला तसं लिहू छेद आणि हे जशाला तसं लिहिण्याची आवश्यकता a चा वर्ग अधिक 2a अधिक 4 जशाला तसं लिहू. ठीक आहे, त्यानंतर गुणिले 1/, जशाला तसा लिहून पुन्हा a चा वर्ग वजा 4 आहे म्हणजे याला आपण वर्गमूळ घेतलं तर इथं a मिळतं वजा याचं वर्गमूळ 2 येतं. ठीक आहे, आणि हे काय याच्यासोबत वर्ग असल्यामुळं काय आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग. आपल्याला याचा माहीत आहे विस्तार काय आहे, पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b आहे. म्हणजेच आपल्याला आता या ठिकाणी लिहिता येतं a वजा 2 किंवा अधिक लिहू शकतो. तर आपण पुढच्या याच्यामध्ये लिहू वजा a वजा 2 असं लिहू शकतो. आता पूर्ण कविता आपल्याला इथं काय त्याचे अवयव मिळालेले आहेत, आपण इथं काटाकाटी करू शकतो. ठीक आहे, a वजा b आहे, a वजा b गेलं त्या ठिकाणी a वजा b कुठं आहे, सॉरी हे आपण विस्तार आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, मी काय केलं मला समजलं नाही काही वेळासाठी. ठीक आहे नाही, जस्ट इथं मी बी टाकलेला आहे म्हणून कन्फ्युजन झालेलं आहे. a वजा b हे जे आहे a वजा b असणार आहे कुठलं या ठिकाणचं जे आपण
ठीक आहे, ए वजा बी असणार आहे. म्हणजे हे ए वजा 2 कटणार, हे ए वजा 2 कटणार याच्यासोबत, हे जशास तसं कटणार याच्यासोबत. आणि उरणार काय, 1 ए अधिक 2 हे या ठिकाणी उरणार. आणि तेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर तुम्ही त्याला क्लिक. चला प्रश्न क्रमांक 13 पाहू आपण. 7a चा वर्ग अधिक 18a अधिक 8 भागिले 49a चा वर्ग वजा 16 भागिले a अधिक 2 भागिले 14a वजा 8. या ठिकाणी आपण पहा, 8 हे स्थिर पद आहे आणि हे 7 सहगुणक आहे, यांचा गुणाकार होतो. 7×8 = 56. 7×8 = 56 त्यांचा गुणाकार झालेला आहे. आणि त्यांचे जे दोन अवयव आहेत 14 चौक 56, ज्यांची बेरीज अधिकच्या 18 येते, म्हणून आपण ते अवयव त्यांना आपण समजू. ठीक आहे. मग असं त्याचं हे होईल, 7a चा वर्ग अधिक 14a अधिक 4a अधिक 8. ठीक आहे. या ठिकाणी यांच्यामध्ये आपल्याला कॉमन काढायचं झालं तर काय येईल, या ठिकाणी 7a कॉमन येईल. पुढच्या याच्यामध्ये काय येईल, a अधिक 2 येईल. पुढच्या याच्यामध्ये आपण 4 कॉमन काढू शकतो. आणि या ठिकाणी काय येईल, a अधिक 2. ठीक आहे. a अधिक 2 आपण या ठिकाणी कॉमन काढू शकतो. आणि पुढच्या कंसामध्ये 7a आणि हे अधिकचे 4 या ठिकाणी. ही किंमत झाली फक्त ह्या एका याची. आता त्याला आपण अंशस्थानी ठेवू. आणि याची काय किंमत होईल, 49 वर्ग आहे 7चा आणि याचं मग वर्गमूळ येईल a, म्हणजे 7a वजा 16 कशाचं वर्गमूळ आहे, 16 वर्ग आहे 4चा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 घेता येईल. म्हणजे तिथं आपण असं लिहू शकतो 7a वजा 4. या ठिकाणी भागिले आहे, या ठिकाणी आपल्याला गुणिले लिहायचे. आणि जे खाली आहे ते वर जाणार. खालच्याला इथं सोडवू आपण. याच्यामध्ये कॉमन काय निघेल, 2 कॉमन निघेल. आणि बे 7 14, 7a वजा बे चौक 8 म्हणजे 4 येईल. म्हणजे वर काय जाणार, 2 7a वजा 4 जाईल. ठीक आहे. आणि छेदस्थानी हे जशाला तसं येईल खाली, a अधिक 2. ठीक आहे. आता आपण सर्वांचे अवयव पाडलेले आहेत. आता आपण करू शकतो याची काटाकाटी करत असताना पहा, 7a वजा 4, 7a वजा 4 कटलं. ठीक आहे. हे कटलं याच्यासोबत. ठीक आहे. पुन्हा काय राहिलं, 7a अधिकचे 4 राहिलेले आहेत. तर 7a अधिकचे 4 कोणते होते, हे एक आपल्याला आपण हे केलं, हे गेलं वर. ठीक आहे. 7a अधिकचे 4 कोणते गेले, कोणते राहिले, काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. बघा थोडीशी मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी पहा वर्ग आहे, म्हणजेच ते कशाच्या फॉर्ममध्ये आहे, a वजा b. वर्ग असते तेव्हा काय होतं, a अधिक b. दुसऱ्या कंसात a वजा b होत असते. मग त्याला आपण तसं केलं नाही. 7a वजा 4 आहे, तर दुसऱ्या कंसामध्ये 7a अधिक 4 असायला पाहिजे. आणि त्यासोबतच हे कटणार, म्हणजे राहिले शिल्लक फक्त काय 2. आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. फायनल आन्सर 2 असेल. जे पर्याय आहे तोच पर्याय आपला योग्य आहे. त्याला तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण लागलीच. प्रश्न क्रमांक 14. x वर्ग वजा 2x अधिक 1 भागिले x वजा 1 गुणिले x चा वर्ग वजा 1 आणि x अधिक 1 भागिले, है ना. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 असतो. 1 गुणिले 1 म्हणजे त्याचा गुणाकार येणार 1. या 1चे असे अवयव पाडायचे आहेत आपल्याला ज्यांची बेरीज वजाचे 2 आली पाहिजे. म्हणजे 1 गुणिले 1 यांचा गुणाकार, यांची बेरीज 2 येते, है ना. मग यांना आपल्याला बेरीज वजाचे 2 आणण्यासाठी वजा करावं लागणार दोन्हीला. मग काय होईल, याचे अवयव पाडू. अवयव पाडत असताना x चा वर्ग वजा 1x वजा 1x वजा लिहिण्यापेक्षा इथं अधिक 1 आहेत म्हणून अधिक 1. ठीक आहे. यांचे अवयव पाडले तर काय होईल मित्रांनो, इथं कॉमन x निघेल आणि या ठिकाणी x वजा 1. पुढच्या याच्यामध्ये वजाचा 1 कॉमन निघेल आणि x वजा 1 कॉमन निघेल. ठीक आहे. x वजा 1 आपण या ठिकाणी कॉमन घेतला आणि पुढच्या याच्यामध्ये हा x वजा 1 जाणार, x वजा 1 जाणार. ठीक आहे. आता याला डिवायडेड करू, कारण याची किंमत फक्त आपण काढलेली आहे. हा जशास तसा ठेवू, x वजा 1. ठीक आहे.
आता या गुणाकाराला गुणाकार इथं x वर्ग वजा 1 आहे, म्हणजेच काय आहे x वजा x अधिक 1 पुढच्या कंसामध्ये x वजा 1 असं आहे. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो x अधिक 1 पुढच्या कंसामध्ये x वजा 1. ठीक आहे, भागिले हे जशास तसं ठेवून देऊ तर x अधिक 1. आता कटाकटी करू शकतो आपण. या ठिकाणी हा गेला याच्यासोबत आणि हा गेला याच्यासोबत, उरलं काय x वजा 1 दुसऱ्या कंसात x वजा 1, याच्यामध्ये असतो गुणाकाराचा संबंध. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो x वजा 1चा कंसाचा वर्ग. ठीक आहे, आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे. याला आपण या ठिकाणी सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 15 आणि हा सर्वात शेवटचा प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न आपण लागलीच पाहू. या ठिकाणी 8 आणि 9 यांचा जर आपल्याला गुणाकार करायचा असतो तर गुणाकार केला तर 8 9 72 येतो. 72 आणि या 72चे असे अवयव पाडायचे असतात ज्यांची बेरीज 18 आली पाहिजे, वजाचे 18. म्हणजेच 12 हे 2 अवयव आपल्याला मिळतात. मग यांची वजाचे 18 आणण्यासाठी आपल्याला दोन्हीला वजाचं चिन्ह द्यावं लागणार. देऊ आपण. ठीक आहे, तर सोडवू आपण. 9y वर्ग वजा 12y वजा 6y अधिक 8. ठीक आहे, अधिकचे 8 हे जे आहेत ते आपण इथे लिहून ठेवू. आता यांचे जर आपण समोर अवयव जर पाडले, यांच्यात कॉमन काय निघणार, 3y निघणार कॉमन. कंसामध्ये काय उरणार, 3y अधिक 3 चौक 12. ठीक आहे, दुसऱ्या कंसामध्ये या ठिकाणी आपण 2 कॉमन काढू शकतो, वजाचे 2. या ठिकाणी 2 त्रिक 6 म्हणजे 3y अधिक निघणार का, हे वजाचे निघणार, सॉरी. ठीक आहे, वजाचे निघणार आणि या ठिकाणी पण वजाचे निघणार. वजा ऋण धन ऋण होणार आणि इथे किती येणार, 2 चौक 8. म्हणजेच या ठिकाणी 3y वजा 4 हा एक आपण कॉमन घेऊ शकतो आणि दुसऱ्या कंसामध्ये 3y वजा 2 आपण कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे, ओके. आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. 3y वजा 4 आणि दुसऱ्या कंसात 3y वजा 2 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे आणि तेच आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, 3y वजा 2 3y वजा 4. ठीक आहे, हे आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मला बरीचशी मेहनत करावी लागली, साहित्याची जुळवाजुळव करावी लागली. हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो, त्याला थोडी मेहनत लागली. त्याबद्दल तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं गृहीत धरतो. तुम्ही त्याला लाईक करा. काही तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला असं वाटत असेल की पुढचा व्हिडिओ या टॉपिकवर यायला पाहिजे, तर तुम्ही लागलीच कमेंट करा. मी त्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.